टॉकीज बघितलं असेल, एकदा कोणी कोणी केव्हा ना केव्हा तरी बघितली असेल, एकदा मला किंवा दोनदा मला किती का होईना, पण जीवनातून एकदा तरी बघण्याचा प्रसंग आला असेल. पिक्चरच्या त्या पडद्यावर बजरंग बलीला रावणाची लंका जळली, रावणाची लंका ढण 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 जळली, पिक्चरच्या पडद्यावर दिसू राहील. बरोबर आहे, रावणाची लंका काय जळली, ढण 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 जळू राहिली. बर, आज जर एवढी लंका जळू राहिली तर मग तो पडदा गरम होणं स्वाभाविक आहे की नाही? मग जर तो पडदा गरम झाला तर मग त्याच्यामध्ये आपल्यापैकी कोणाची व्हिडिओ वगैरे चेतून भेटू शकते का? काय बरं, पडदा गरम नाही का? बरं, थंड म्हणून मग लंका चौकस करायली. म्हणजे सांगायचा अर्थ काय की जो थंड आहे आपल्याला भास होतोय, त्याचं आकर्षण तर होतंय ना. तर बाबा तेव्हा आम्हाला हे आकर्षण होतंय म्हणून आपण पैसे भरून पिक्चर जातो नाही. आपल्याला माहिती आहे ते पडदा गरम होणार नाही, आपल्याला माहिती आहे की आतमध्ये काही खरोखर जळत नाही, पण त्याचं प्रतिकात्मक त्याचं आपलं आकर्षण तर भरपूर राहिलंय ना. तर असं आकर्षण आम्हाला ह्या ब्रह्मपदाचंही नको. ठीक आहे मग पंढरमध्ये ठीक आहे, काय हरकत नाही. तू बरं आहे नामदेव, ठीक आहे, ब्रह्मपद नको. बर, इंद्रपद घ्या, इंद्रपद नको. बर, वैकुंठ तुकोबार आहे म्हणतात की नको वैकुंठीचा वास. बर, आता ज्यांचं आज